हाय नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना भरलेली गिलकी बनवणार आहोत। तर हे बघा, मी गिलकी घेतली, त्याला गोसाळी पण म्हणतात काही काही ठिकाणी। तर असे मीडियम साईजचे गिलके घेतलेले मी। जास्त बारीक पण नाही घ्यायचे आणि जास्त जाड पण नाही घ्यायचे। बारीक घेतले की ती भजेचे असतात आणि जाड घेतले की ती पोकळ असतात। तर मी अशी गिलके धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। तर आता गिलक्याची भरून गिलके कसे करायचे, आता याचे देठ काढून घ्यायचे। असे हे बघा, असे काढून घेतले आणि याचे थोडेसे मोठे मोठे काप करायचे, म्हणजे आपल्याला त्याच्यात मसाला भरता येईल। असं उन्हाळ्यामध्ये ना अशा पाणीदार भाज्या खायच्या। गिलक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं ना, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खायचं आहे। आता याचे असे थोडेसे असे लांबट काप करून घेते बघा, असे एवढे ह्या साईजचे समान भाग करून घेते असे। आणि याला ना असं मध्ये कट द्यायचा असं, म्हणजे असं याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल बघा। हे मसाला भरता येईल असं कट द्यायचे। याला नाजूक असतात हे गिलके। सगळे गिलक्यांना असं काप देऊन घेतलेत मी। आता मी गिलक्याचं भरीत पण दाखवलेलं आहे चॅनलमध्ये, राशीला व्लॉगमध्ये। त्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ते पण बघा। आणि भरलेला दोडका पण दाखवलेला आहे। मसाल्यासाठी एक वाटी घेतली, सुका मसाला तयार करायला लागेल आपल्याला त्याच्यात भरण्यासाठी। तर 2 चमचे धना पावडर घेते, 1 चमचा जिरा पावडर घेते, हळद घेते अर्धा चमचा, आमचूर पावडर घेते अर्धा चमचा, आणि लाल तिखट घेते 1 चमचा, मीठ अर्धा चमचा चवीनुसार, आणि लसूणची पेस्ट घेते। याच्यामध्ये अद्रक नाही टाकायचं, लसूण टाकायचं हिरव्या भाज्यामध्ये। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं, हा मसाला। एकदम छान होते ही भाजी, तोंडी लावायला पण छान आहे। भात वरण भाताबरोबर, भाकरी पोळी बरोबर पण खाऊ शकतो आपण, अशी होते ही भाजी। ज्याला गिलके आवडत नाही ना, ते सुद्धा ही भाजी खाईल, कमी तेलामध्ये आणि झटपट होते। हे बघा, असा मसाला तयार करून घेतला। आता हे गिलक्यामध्ये असं भरून घ्यायचं। हे असे गिलके आहेत ना, हे बघ थोडा थोडा भरायचा, कारण नंतर शिजल्यानंतर गिलके ना श्रिंक होतात ना, त्यामुळे असं भरून घ्यायचं। आता याच्यात सगळ्या याच्यात मसाला भरून घेते। झाला मसाला भरून सर्व गिलक्यांमध्ये। आता आपण फोडणीला टाकूया। गॅसवर कढई ठेवली। आता दोडके पण सगळे मसाला भरून झालेत। आता 1 चमचा तेल टाकून घेते कढईमध्ये। तेल तापले तर त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी टाकते। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये गिलके टाकून घेते। आता उन्हाळ्यामध्ये असे ना पाणीदार भाज्या खाव्यात, गिलके, दोडके, झेमसे, ज्या वेलवर्गीय भाज्या आहे ना त्या खायच्या। तेलामध्ये परतून घ्यायचं आता हे चांगलं। थोडंसं तेल लागतं, याला काही तेल लागत नाही जास्त। गॅस सिमवर करायचं, तेलामध्ये असं परतून घ्यायचं। गॅस सिमवर ठेवायचा आणि 4-5 मिनिटं आता याच्यावर झाकण ठेवते। मधून मधून चेक पण करायचं, नाही तर मसाला जळून जाईल।
झालेत 4-5 मिनटं. आता झाकण काढून घालून घेऊ. गरम झाले आता याच्यामध्ये ना हा उरलेला मसाला आहे ना हा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि हलवून घ्यायचं म्हणजे तो मसाला याच्यावरती कोट झाला पाहिजे चांगला. झाले बघा मसाल्याची कोटिंग याच्यावरती. काही गिलके शिजण्यासाठी नाही त्याच्यावरती 2 चमचे पाणी टाकून घेऊया. पाणी टाकते आणि आता परत झाकून ठेवा 5 मिनिटासाठी शिजण्यासाठी. भेटू 5 मिनिटांनी. शिजलेत का बघूया. झाली गिलक्याची भाजी. वरून पोट झाले पूर्ण गिलकी मसाल्याने. झाली गिलक्याची भाजी. आता काढून घेतो. मसाला पण त्याच्यावरती छान लागतं. त्या मसाल्याबरोबरच आपण भाजी पोळी खाऊ शकतो. भाजी बरोबर पोळी भरपूर खाऊ शकतो. ज्याला आवडत नाही ना ते सुद्धा खायला मसाल्याबरोबर पोळी. रेडी बघा भरलेल्या गिलक्याची भाजी. एकदम सुरेख झाली. छान एकदम मस्त दिसते पण एकदम टेम्पटिंग.